कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बंधू, मला दादा आणि उमा वहिनींचा चांगुलपणा मान्य आहे, पण ही चारू मुलगी कशी आहे हेही त्यांना समजायला हवं ना। म्हणजे श्रीनूने मुंबईला तिला सोडायला जायचं नाही। हो पण भाऊजी, दादा म्हणतात आपण बरोबरच आहे ना, त्या पोरीक एकटा कसा काय सोडणार पण? हो बरोबर आहे बंधू, पण मला त्या पोरीवर भरोसा वाटत नाही। काय झालं? कोणाचा भरोसा नाही तुमका? ताई, चारूक सोडूचा ना त्याबद्दल जरा आम्ही बोलतो। हा मग तिचो हेंका कशाक पुळकू इलो? हा, काल जो तमाशा केलो ना तेवढं बस नाही काय झालो? आधी माझ्या पोरात त्या ओवीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधूक सांगत होतात, ता काय नाही, ही पिढा ना हैसून गेलेलीच बरी। हो पण त्यासाठी श्रीनू तिला मुंबईला सोडायला जाईल असं सांगितलंय दादांनी। काय? ताई, त्या काय एकटा कसा पाठवणार? पण एकदा का ती मुंबईत पोहोचली ना मग आपली जबाबदारी संपली। हा, ता पण खरंच हा। अरे पण माझं म्हणणं का नाही कळत आहे तुम्हाला? ओ, तुम्ही आता उगाच विषयात फाटे फोडू नका। अहो नुसता सोडूनच यायचा हा ना श्रीनू, जाऊ दे ते का एकदा तो यो ताप घरातून जाऊ दे। अहो तुम्हीच सांगा चारूला। सांगते। चारू, ओ चारू, काय झालं बंधू काका? तुझी तयारी झाली ना सगळी? हो, पण माझं काही चुकलंय का? नाही, जाता जाता माझ्या हातून काही चुकीचं नको घडायला म्हणून म्हटलं। तुझं काय चुकलेला नाही या, त्याचा काय की तू जातास ना आता, पण तू काय एकटं कसा काय सोडणार? म्हणजे म्हणजे तुला मुंबईला श्रीनू सोडायला येईल। श्रीनू माझ्यासोबत? नाही नको काका, माझ्यामुळे अजून कोणाला मनस्ताप नको। हो, या दादानेच सांगितलेला। तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण श्रीनूच्या बाबतीत जे काही मी केलंय त्याने त्याला आधीच त्रास झालाय। त्याने माझ्यासाठी अजून त्रास काढू नये एवढंच मला वाटतं। त्याने काय, ह्या घरातल्या कोणीच त्रास काढू नये एवढंच मला वाटतंय। चारू, अगं पण तू एकटी कशी जाणार? मंजू आत्या, अगं मला मुंबईतलं सगळं माहिती आहे आणि मी तिथेच शिकले, त्यामुळे माझ्याबरोबर कोणी यायची गरज नाही। या बघ, या सगळा कळता माका, पण तू तुझ्या घरातून गेली असतीस ना तर ठीक होता, पण तू आता आमच्या घरातून जाणार तर तू काय एकटी पाठवू शकत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।